Hello. So I'm sharing screen. So last lecture we have studied, that is we have introduced our syllabus. So introduction to amplifier. So what is the amplifier? An amplifier is an electronic device or circuit which is used to increase the magnitude of the signal applied to its input. So this is the block diagram of amplifier. What we can see in this diagram, this is small input signal is given to this amplifier, and we have the amplified signal at the output. याचा अर्थ काय की एक छोटा सिग्नल आपण ॲम्प्लिफायरच्या इनपुटला दिलाय, आणखीन आपल्याला एनलार्ज व्हर्जन म्हणजे ॲम्प्लिफाईड व्हर्जन आपल्याला इथं आउटपुटला इथं आपल्याला दिसतंय. ओके. सो what exactly purpose of amplifier? To increase the output. टू इन्क्रीज द आउटपुट आपल्याला इथे दिसतंय की इथं आपल्याला हा जो बघायचा की छोटस एक साइन वेव्ह दिसते आणि त्याचं आपल्याला अँप्लिफाईड व्हर्जन आपल्याला इथे दिसतं आपल्याला. ओके. सो what amplifier gain means output divided by input. So what we have given in the amplifier, small input signal, and what we have achieved, large output signal. And who does the amplification? That is the amplifier. So this is the basic definition of amplifier. An amplifier is an electronic device or circuit which is used to increase the magnitude of the signal applied to its input. So what are the real-time examples we can see in daily life practicals? आपण एम्प्लिफायर म्हणजे काय बघतो आपण ह्याच्यामध्ये बघा की ह्याच्यामध्ये आपल्याला एक म्युझिक सिस्टीम आहे जिथे आपल्याला एफ एम रेडिओ किंवा आपण यूएसबी लावलेला पेनड्राईव्ह मधल्या गाणी किंवा मोबाईलचा आपण आउटपुट करून ह्याला आपण जोडतो, आपल्याला हा एक एम्प्लिफायर आपल्याला दिसतो. So this is a 100 watt stereo audio amplifier used in 1970s. म्हणजे आपल्याला 1970s मध्ये आपल्याला माहिती की कॅसेट कशा होत्या की एक कॅसेट टेप रेकॉर्डर असायचा, त्याच्यामध्ये कॅसेट अशी मूव्ह होत राहायची, मॅग्नेटिक टेप असायचो आणि त्याच्याबद्दल आपल्याला आउटपुट आवाज यायचा. अजूनही आपल्याला काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सध्याच्या दिवसामध्ये हे डिजिटल टेक्निक म्हणजे सीडी इव्हन आपल्याला आता सीडी पण आपल्याला आउटडेटेड दिसत होता. सीडी प्लेअर कुठे दिसत नाही आपल्याला. आपल्याला आता डायरेक्ट आपण यूएसबी किंवा मोबाईल किंवा ऑनलाईनची गाणी आपण ऐकतो म्युझिक सिस्टीम. So this is the amplifier in the 1970s. So this is the first audio amplifier in 1914. जे 1914 साली आपल्याला जो पहिला एम्प्लिफायर जो आहे तो पहिला एम्प्लिफायर कसा दिसत होता हे आपल्याला नेटवरनं घेतलेलं पिक्चर आहे. तर ह्याची माहिती आपण इथं वाचू शकता. दी प्रोटोटाइप ऑडिओ एम्प्लिफायर इन 1914. The audio trivacuum tube had voltage gain of about 5, providing a total gain of approximately 125 for this three-stage amplifier.
याचा अर्थ काय की आपल्याला ह्या ऍम्प्लिफायरचा जो गेन आहे तो ऍम्प्लिफायरचा गेन 125. So this is the RF amplifier. RF amplifier म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. म्हणजे एम्प्लिफायर म्हणजे आपल्याला नुसतं ऑडिओ एम्प्लिफायर असं काही नाही, आपल्याला एम्प्लिफायरचे खूप टाईप्स आहेत ते आपल्याला पुढे आपण बघणारच आहोत. ह्या टाईपचा जो एम्प्लिफायर आहे, एम्प्लिफायर आपण कुठे बघतो की जिथे अँटिना किंवा जिथे डिश टीव्ही असतो त्या ठिकाणी आपल्याला हा एम्प्लिफायर आपल्याला बघायला मिळतो. तर दिस इज रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. दिस इज सम ग्राफिकल इन्फॉर्मेशन की इथं आपल्याला काय आपल्याला ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला जे दिसत आहे की जो आपल्याला एक असा ऑडिओ सिग्नल जो आहे म्हणू शकतो आपण असा, आणखी त्याचा एम्प्लिफायड जो सिग्नल आहे तो एम्प्लिफायड सिग्नल आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला असा दिसतोय. ओके, सो दिस इज आर्बिट्ररी सिग्नल. म्हणजे याचा अर्थ काय की आपण पहिल्या डायग्राम मध्ये कसं बघितलं, आपण सायन्यूसॉइडल इनपुट सिग्नल बघितला. नेहमी आपल्याला सायन्यूसॉइडल आपल्याला सिग्नल इनपुट आपल्याला द्यायचा आहे, तो आपल्याला एम्प्लिफाय करून घ्यायचा नाही. तर रिअल स्टेजमध्ये रिअल आपल्याला ऍप्लिकेशनमध्ये आपला जो सिग्नल असणार आहे तो आर्बिट्ररी सिग्नल म्हणजे ह्या पद्धतीचा सिग्नल असणार आहे. म्हणजे काही कशाच बघू शकणार आपण, ऑडिओ सिग्नल असणार आहे आपल्याला, किंवा एखाद्या पिक्चरचं सिग्नल असणार आहे, किंवा एखाद्या सेन्सरचं अॅनालॉग आउटपुट असणार आहे. आपल्याला ह्या पद्धतीचा सिग्नल आपल्याला दिसतोय आणि आपल्याला तो जो सिग्नल आहे त्याचा व्होल्टेज, त्याचा करंट, त्याचा पॉवर आपल्याला एम्प्लिफाय करायचा आहे. तर हा एम्प्लिफाईड सिग्नल आपल्याला दिसतो या ह्याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ amplifiers. So amplifiers are classified in many ways based on different criteria as given below. म्हणजे की एम्प्लिफायर कोणते एम्प्लिफायर्स आहेत. मगाशी आपण बघितलं की रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर, मगाशी आपण म्हणलं ऑडिओ एम्प्लिफायर. तर एम्प्लिफायरचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत की डिपेंडिंग ऑन दी डिफरंट क्रायटेरिया. पहिलं आपण बघूया की इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सीज. जे फ्रिक्वेन्सीच्या ह्याने विचार केला तर त्याच्या कॅटेगरी काय काय आहे. तर डीसी एम्प्लिफायर्स म्हणजे असे एम्प्लिफायर की जे एम्प्लिफायर 0 हर्ट्ज टू 20 हर्ट्ज पर्यंतचे फ्रिक्वेन्सी सिग्नल्स एम्प्लिफाय करतात. त्यानंतर ऑडिओ एम्प्लिफायर्स जे एम्प्लिफायर्स 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सीज एम्प्लिफाय करतात. आता ऑडिओ एम्प्लिफायर किंवा ऑडिओ फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय. सो फ्रिक्वेन्सी दॅट कॅन बी हिअर बाय ह्युमन इयर. म्हणजे आपण स्वतः माणूस ॲज अ ह्युमन बिईंग कोणत्या फ्रिक्वेन्सीज आपण कानाला ऐकू शकतो. दॅट इज 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. त्याला म्हणायचं आपण ऑडिओ एम्प्लिफायर्स. म्हणजे ऑडिओ एम्प्लिफायर म्हणजे काय की आपल्या कानाने ऐकू शकणाऱ्या फ्रिक्वेन्सीज एम्प्लिफाय करू शकणाऱ्या एम्प्लिफायर म्हणजे ऑडिओ एम्प्लिफायर. त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर म्हणजे इफ यू किलो हर्ट्ज पासून ते 100 किलो हर्ट्ज पर्यंत एम्प्लिफाय करू शकणारा एम्प्लिफायर म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर, किंवा त्यालाच म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये RF एम्प्लिफायर. नेक्स्ट मायक्रोवेव्ह एम्प्लिफायर. मायक्रोवेव्ह एम्प्लिफायर म्हणजे फ्रिक्वेन्सी रेंज इन द रेंज ऑफ गीगाहर्ट्ज. म्हणजे आता मायक्रोवेव्ह आपल्याला माहिती आहे की स्वयंपाक आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन असतो आपल्याला. तर मायक्रोवेव्ह म्हणजे गिगाहर्ट्जमध्ये फ्रिक्वेन्सी असणार आहे की थर्ड इयरमध्ये आपण जो पार्ट जो शिकणार आहे आपल्याला ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह सर्किट सांगतो त्याचा आपल्याला स्टडी करायचा असतो. त्यानंतर व्हिडिओ एम्प्लिफायर्स म्हणजे टीव्ही किंवा ह्याच्यामध्ये जे एम्प्लिफायर्स आहेत ते हंड्रेड्स ऑफ गिगाहर्ट्ज या पद्धतीचे व्हिडिओ एम्प्लिफायर्स असतात. So this is the first criteria, that is the classification of amplifiers on the frequency range. Next, classification of amplifiers in terms of signal strength. Small signal amplifiers and large signal amplifiers. Okay, so तर स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर्स, लार्ज सिग्नल एम्प्लिफायर्स हे आपण कधी बघूया की पॉवर एम्प्लिफायर आपण ज्या त्यावेळेला आपण बघूया.
त्यानंतर क्लासिफिकेशन इन टर्म्स ऑफ कपलिंग, म्हणजे की व्हॉट इज मीन बाय कपलिंग. कपल मीन्स टू जॉईन, म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टला जॉईन करणं म्हणजे कपलिंग. तर मुळात मध्ये ॲम्प्लिफायरमध्ये कपलिंगची काय आवश्यकता असते, कारण एकच ॲम्प्लिफायर आपल्याला फुल गेन किंवा फुल आपल्याला जो आउटपुट पाहिजे तो देणार नाही, तर त्यासाठी आपल्याला मल्टिपल ॲम्प्लिफायरची गरज असते. मल्टिपल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त ॲम्प्लिफायर आपण एकमेकाला कनेक्ट करून आपल्याला जो काय गेन पाहिजे तो आपण अचीव्ह करायचा आहे. तर एक ॲम्प्लिफायर दुसऱ्या ॲम्प्लिफायरला कसं कनेक्ट केला त्यावरती आपल्याला परत ॲम्प्लिफायरचे कॅटेगरीज आहेत. म्हणजे डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर, त्यानंतर रेझिस्टन्स कपॅसिटन्स कपल्ड ॲम्प्लिफायर म्हणजे RC कपलिंग, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर कपलिंग. हे डिटेल पार्ट आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचेच आहे. आपण फक्त लक्षात घ्यायचं आहे की कपल्ड ॲम्प्लिफायर म्हणजे डायरेक्ट कपल्ड, RC कपल्ड, ट्रान्सफॉर्मर कपल्ड. त्यानंतर इन टर्म्स ऑफ पॅरामीटर्स म्हणजे व्होल्टेज ॲम्प्लिफायर, त्यानंतर करंट ॲम्प्लिफायर, त्यानंतर पॉवर ॲम्प्लिफायर. सो दीज आर दी इलेक्ट्रिकल टर्म्स. व्होल्टेज ॲम्प्लिफायर म्हणजे काय, की ज्या ॲम्प्लिफायरमध्ये इनपुट सिग्नलचा व्होल्टेज ॲम्प्लिफाय करून आपल्याला आउटपुटला मिळतं त्याला म्हणतो आपण व्होल्टेज ॲम्प्लिफायर. करंट ॲम्प्लिफायर म्हणजे काय, की ज्या ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला इनपुट सिग्नलचा जो करंट आहे तो करंटचं ॲम्प्लिफिकेशन होऊन लार्ज करंट आपल्याला आउटपुटला दिसतंय त्याला म्हणणार आपण करंट ॲम्प्लिफायर्स. अँड व्हॉट इज मीन बाय पॉवर ॲम्प्लिफायर्स. What do you mean by electrical power? Basically, power means current into voltage. तर पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज आणखी करंट यांचा प्रोडक्ट किंवा पॉवर एम्प्लिफाय केलेली आहे. जनरली आपल्याला माहिती आहे की लास्ट स्टेज ऑफ एनी एम्प्लिफायर इज पॉवर एम्प्लिफायर. ओके, सो नेक्स्ट कॅटेगरी is classification of amplifiers in terms of biasing conditions. Biasing conditions bias करणं, ट्रान्झिस्टर बायस करणं हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला काही प्रकार आहेत. आपल्याला क्लास एम्प्लिफायर, क्लास बी एम्प्लिफायर, क्लास AB एम्प्लिफायर, क्लास C एम्प्लिफायर. तर पुढच्या काही चॅप्टरमध्ये आपल्याला ह्याचे डिटेल्स आपल्याला आणखी आपण बघणार आहोत. इन टर्म्स ऑफ ट्युनिंग म्हणजे की बेसिकली ट्यून एम्प्लिफायर किंवा ट्युनिंग शब्द आपण कोणाच्या संदर्भात किंवा कशाच्या संदर्भात ऐकतो आपण, की रेडिओ ट्युनिंग म्हणजे बघा की आपण म्हणतोय की आत्ता आपण FM कोल्हापूर ट्यून केलेलं आहे किंवा आपण म्हणतो की 98.3 ट्यून केलेलं आहे. ट्यून करणं याचा अर्थ काय, की आपण रेडिओवरचा आपला जो एक बटन आहे की जो बटन आपण गोल फिरवतो किंवा आपल्या मोबाईलवरती आपण ट्यून करतो की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह नेटवर्क, फ्रिक्वेन्सी पकडण्याचं एक नेटवर्क आहे. ते जे ॲम्प्लिफायर्स आहेत त्याला म्हणतो आपण सिंगल ट्युनिंग ॲम्प्लिफायर. त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत सिंगल ट्यून ॲम्प्लिफायर, डबल ट्यून ॲम्प्लिफायर आणि स्टेजर ट्यून ॲम्प्लिफायर. हाही पोर्शन आपल्याला इन डिटेल आपल्याला पुढे काही ॲम्प्लिफायरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. सो इट इज अ समवॉट रिव्हिजन ऑफ ॲम्प्लिफायर. जरासं हे आपण वाचून घ्या. There are many situations wherein the signal picked up from source, say transmitter, is too feeble to be of any use and has to be magnified before it can have the capability to drive a system, say another transmitter. For example, electrical signal produced by microphone has to be magnified before it can be effectively drive a loudspeaker. This function of magnifying the amplitude of a given signal without altering its other properties is known as amplification. In any signal transmission system, amplification will have to be done at suitable location along the transmission link to boost up the signal level.
तर ह्याचा अर्थ काय की खूप ठिकाणी जो पण सिग्नल मिळालेला असतो तो मायक्रो व्होल्टमध्ये आपल्याला मिळालेला असतो. हे खूप छोटा सिग्नल असतो आपल्याला आणि तो जो सिग्नल आहे तो सिग्नल आपण जसाच्या तसा लगेच आपण अदर सर्किटला ड्राईव्ह करण्यासाठी देऊ शकत नाही. म्हणजे जसं की बघा की आपण एक मायक्रोफोन हातामध्ये घेतला. मायक्रोफोन घेतला मी असं बोलायला आलो असा आणखीन त्याचा आउटपुट काढला आणि लगेच मी स्पीकरला दिलं तर असं होणार नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला कशाची गरज असणार आहे? की तो सिग्नल अँप्लिफिकेशनची गरज असणार आहे. सिग्नल अँप्लिफाय करायचा याचा अर्थ काय? की जो काही सिग्नल आपल्याला मायक्रोफोनकडून मिळालेला आहे, त्याच्या प्रॉपर्टीज किंवा पॅरामीटर चेंज न होता सिग्नल स्ट्रेंथ वाढवणं, की जेणेकरून ते आपल्याला स्पीकरला ड्राईव्ह होऊ शकेल. ओके? So what is definition in this written? The function of magnifying the amplitude of a given signal without altering its other properties is known as amplification. So it is also to boost up the signal level. So this is the block diagram of ideal amplifier. Ideal याचा अर्थ काय? आयडियल म्हणजे प्रॅक्टिकल सिच्युएशन मध्ये हा एम्प्लिफायर अवेलेबल नसतो, पण आपल्याला ह्या एम्प्लिफायरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आवश्यक असतात. उदाहरणार्थ एखादी गोष्ट आयडियल म्हणजे आपण कसं समजू शकतो आपल्याला की मला पेपरला 100 पैकी 100 मार्क पाहिजेत. पण 100 पैकी 100 मार्क मला नेहमी पडत नाहीत मला. पण पडायला पाहिजे तसा आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स तसा आहे. हा आयडियल एम्प्लिफायर आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की इनपुट इथे काय काय आपल्याला VI म्हणजे इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, त्यानंतर इनपुट पॉवर, त्यानंतर हा आउटपुट करंट, त्यानंतर आउटपुट व्होल्टेज, त्यानंतर आपल्याला दाखवणार आहे तो RL म्हणजे आउटपुट लोड किंवा त्याला आपण स्पीकर जो आपण एम्प्लिफायरला आपण लावलेला आहे. ओके. तर आयडियली काय आपण म्हणायला पाहिजे की आयडियली ह्या एम्प्लिफायरचा गेन हा इन्फिनिटी पाहिजे. इन्फिनिटी याचा अर्थ काय? व्हॉट इज मीन बाय इन्फिनिटी? इन्फिनिटी कधी येत आहे की समथिंग नंबर डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. म्हणजे आपल्याला आउटपुट पॉवर कधी येईल आपल्याला फायनाईट की आपल्याला इथं 0 इनपुट देईल असं कधी शक्य होणार नाही की काही इनपुट दिलेले नाही आणि मला आउटपुट पाहिजे. सो दिस इज ओनली द आयडियल characteristics. Without any input we are expecting the output. Okay, so power gain म्हणजे काय? पॉवर आउटपुट डिवाइडेड बाय पॉवर इनपुट. तर हे जरासं वाचून घ्या. तर एक महत्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये आपण काय लिहिलं इथं बघा. The real fact is that ideal amplifier requires DC input power. It converts DC power to AC power without any demand of the signal source to supply the power for the load. तर आपल्याला माहित आहे की ॲम्प्लिफिकेशन होणं म्हणजे सिग्नल ॲम्प्लिफाय होणं म्हणजे आपोआप होईल का? तर आपोआप नाही होणार असा. तर हा सिग्नल ॲम्प्लिफाय होण्यासाठी तर कशाची गरज आहे त्याला? तर DC सप्लायची आपल्याला गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ असा विचार करा असा की आपण काहीतरी लाऊडस्पीकर लावलेला आहे आणखीन आपली लाईट गेली. लाईट गेल्यानंतर आपल्याला आउटपुट ऐकायला मिळत नाही. स्पीकरवरती आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण समजा मायक्रोफोननी बोलायला आलोय आणखीन आपण स्पीकरवरती आउटपुट आपण आवाज ऐकू शकतो. असं होत नाही असं. तर ॲम्प्लिफिकेशनची गरज ॲम्प्लिफिकरला जी एनर्जी लागते ती एनर्जी कशाची लागते? तर DCची एनर्जी लागते. DC पॉवर सप्लायची. ओके. तर ॲम्प्लिफायर्स टेक इनपुट DC आणि DC पॉवर घेतो आणि त्या DC पॉवरचं AC पॉवरमध्ये कन्व्हर्शन करतो आपण. त्याचे डिटेल्स आपण बघणार आहे आपण. सो थँक्यू. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलंय बघा. ॲम्प्लिफायर म्हणजे काय बघितलं, ॲम्प्लिफायरची गरज कुठे असते ते आपण बघितलं. ॲम्प्लिफायरचे आपण कॅटेगरीज कोणते क्लासिफिकेशन कोणतं आपण ते बघितलं. त्यानंतर ॲम्प्लिफायरचा आपण ब्लॉक डायग्राम बघितला. आणखीन काय बघितलं आपण की आयडियल ॲम्प्लिफायर कसा, त्याचे पॅरामीटर्स कसे
हे आपण बघितलं. सो थँक्यू. We will continue in the next lecture.